मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर पुणे आलेले सर मी डायरेक्ट होता असं म्हणता येईल. या संस्थेची कोकण साऱ्यांची संस्था आहे, कोकण मीडिया प्रायव्हेट लिमिटेड. तर परत एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत. ग्रामोन्नती.net ही आमची संस्था आणि उमेद अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने आपण उत्सव उद्योजकतेचा हा कार्यक्रम आज इथे घेत आहोत. हा एक उत्सव आहे तुमच्यासाठी सगळ्यांसाठी. त्याच्यामध्ये आपल्याला खूप मोलाची मदत केलेली आहे. ते MCCI ते पुढे सर आलेले आहे. MCCI सुनील सर आणि ओंकार सर यांचं आपण इथे स्वागत करतो. ओंकार सरांचं स्वागत आहे. उमेदचे तालुका अभियान व्यवस्थापक भंडारी मॅडम, साक्षी मॅडम यांचंही स्वागत आहे. आपण आज या कार्यक्रमाची सुरुवात खूप वेगळ्या पद्धतीने केली. तुम्हाला जाणवलं का काही? आपण दीप प्रज्वलन वगैरे हे करत असतो घरी, पण आज वेगळ्या पद्धतीने सुरुवात केली. तुम्ही आल्याला काय केलं तिथे? तुम्ही आल्याला काय केलं? खेळ खेळलात का? आवडले का खेळ? खेळ आवडले? या खेळांविषयी आपण एक एक खेळाविषयी आज दिवसभरात बोलणार आहोत. आज आपलं शेड्यूल असं असेल की आता आपण आपल्या उद्योजकांमधनं साधारण आपल्याकडे 250 उद्योजकांनी गुगल फॉर्म भरलेले होते. त्यांनी त्यांची माहिती पाठवली होती. त्याच्यातनं आपल्याकडे काही महिला आलेल्या. त्याच्यातनं काही महिला आपण आज निवड केली. का निवड केली ते पण पुढे सांगते. पण त्या ज्या महिला आलेल्या आहेत, साधारण 9 महिला आपल्याकडे आहेत, 9 उद्योजिका महिला, त्यांची एक पुस्तिका आपण आज इथे तयार केली. आपल्याला याच्यात कोकण मीडिया कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेड यांनी मदत केली. तर त्या पुस्तकाचं प्रकाशन आपण आता करणार आहोत. ठीक आहे. विशेषांकाचं प्रकाशन सगळ्या मान्यवरांच्या हस्ते करतो. कोकण मीडिया या कन्सल्टन्सी ग्रुपने हे पुस्तिका केलेली आहे. या पुस्तिकामध्ये आपल्या इथे उपस्थित असलेल्या काही यशोगाथा लिहिलेल्या आहेत. त्याचबरोबर आपले जे सहभागी संस्था आहेत त्यांच्या पण एका जाहिराती आहेत. बसून येण्याची विनंती आहे. प्रोत्साहनपर आपण हे विशेषांक प्रकाशित केलेले आहे. असे अनेक विशेषांक करूया. तुमच्या सगळ्यांचा आपण यशोगाथा त्याच्यात लिहूया पुढे पुढच्या टप्प्यात. धन्यवाद. सगळ्यांच्यापर्यंत आता कोकण मीडियाचा संस्था आहे. शिक्षण आपण प्रसिद्ध केलं. 10 वर्ष साप्ताहिक रत्नागिरीला प्रसिद्ध होत आहे. तर बचत गटाची व्यक्तिगतरित्या माझा खूप वर्षापासूनचा संबंध आहे. आणि मुंबईच्या परत प्रभागामध्ये बचत गटांच्याबद्दल लिहिल्याबद्दल मला पुरस्कारही मिळाले होता शरदराव पवारांच्या हस्ते. तर ही चळवळ ही सकाळमध्ये होतं पहिल्यांदा. सकाळमध्ये असताना या चळवळीच्या त्यांना प्रोत्साहन देण्याचा उद्देश होता. त्या दृष्टिकोनातून हे आपण लेखन त्या करत गेलो. त्यानंतर सकाळमध्ये बाहेर पडल्यानंतर स्वतःच कोकण मीडिया नावाचं साप्ताहिक सुरू केलेलं आहे. ज्याच्यामध्येही आपण यशोगाथा सुरू करण्याचा देत असतो. त्या आजच्या अंगामध्ये फक्त 9 गणीच्या यशोगाथा आपण इथे दिलेल्या आहेत. आणि यशोगाथांची आवश्यकता भरपूर असते. त्या लोकांपर्यंत पोहोचण्याची खूप गरज असते. तर तुम्ही जे उद्योग करताय, व्यवसाय करताय, त्या लोकांपर्यंत पोहोचण्याला माध्यम लागतं. आणि हे माध्यम म्हणून आम्ही सगळ्यांना मदत करायला तयार आहोत. तुम्ही लोकांपर्यंत पोहोचणार नाही तर तुमच्या व्यवसायाची वाढही होणार नाही. माउथ टू माउथ पब्लिसिटी जरी होत असेल तरी खूप कमी प्रमाणामध्ये
मर्यादित असते आणि ते आणखी लोकांपर्यंत पोहोचली तर तुम्हाला वाढ घेऊ शकता, तुमचा व्यवसाय वाढू शकतो, तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकते आणि तुम्ही इतरांनाही मदत करण्यासाठी किंवा त्यांना तुमच्याशी जोडून घेऊन रोजगार मिळण्यासाठी तुमचा उपयोग होऊ शकतो. तर तुम्ही काय करता हे जर लोकांना कळलंच नाही तर रोज तुमच्याकडे कसे येणार, तर त्यासाठी आम्ही माध्यम म्हणून हे सगळं केलेलं आहे. ग्रामोपयोगीच्या माध्यमातून जो आता कार्यक्रम आयोजित केलेला आहे, तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्या 250 महिलांनी आपली माहिती जोडून घेतली अशा 9-10 जणांचं सिलेक्शन इथे केलेलं आहे पुरस्कार देण्यासाठी. आणि त्यात ज्या यशोगाथा होत्या त्यात आम्ही आमच्याकडे प्रसिद्ध केलेले आहे. मला सगळ्या 250 जणांचाही यशोगाथा छापायला मला आवडेल. इथलं पुढेही असं जेव्हा जेव्हा आवश्यकता असेल आणि प्रसिद्धी हा जो मुद्दा आहे सगळ्यात महत्त्वाचा, त्यासाठी माझ्याकडे जे जे सहकार्य हवं असेल तर ते मी देईल असं तुम्हाला मी सांगतो. तुम्ही दिलेल्या भरघोस मदत म्हणा, सपोर्ट म्हणा आणि पुढे आपण सगळ्यांच्या यशोगाथा याच्यात आणूया असं एक तुमचं म्हणणं आहे. हे खूप स्वागताचं आहे, आम्हाला आनंद आहे. जावे त्यांना तसंच उत्साह मिळावा आणि पुढे अजून प्रगती करण्याचे बळ मिळावं. आता आपण आपल्या या पुस्तिकेत ज्यांची नावं आहेत, त्यांच्या यशोगाथा घेतलेल्या आहेत, त्यांचे सत्कार आपण इथे करणार आहोत. त्याच्या आधी आम्ही एक छोटी भेट आपल्या मान्यवरांना देऊ शकतो. धन्यवाद. त्याच्यानंतर धन्यवाद. धन्यवाद. हे जे आपण सत्कारामध्ये कारण काहींचा नारळापासून तेल काढण्याचा उद्योग आहे आणि ते यशस्वीपणे धन्यवाद. सोनाली ग्रामोन्नती .net आणि उमेद पूर्वाधारित स्वागत शुभेच्छा. साक्षी मॅडम कार्यक्रमाचा व्यवस्थापक उत्तम व्यवसाय स्वतःसाठी शुभेच्छा तुमच्या वाटचालीसाठी. धन्यवाद. आपण खाली बसता, कृपया बसा. उद्योजकांना काही मार्गदर्शन करण्याची ती योजना आहे. त्या योजनेमध्ये आपले कोवर जे आहेत कम्युनिटी रिसोर्स एंटरप्रेनर, जसे उमेदमध्ये CRP आहेत ना, कम्युनिटी रिसोर्स पर्सन, तसे आम्ही सगळे पण मुंबईचेच भाग आहोत. तुम्हाला एखाद्याच माहीत असेल तर आपल्याकडे एक संकल्पना होती लघु उद्योजक सल्लागार MEC, मायक्रो एंटरप्राइज कन्सल्टंट, 2019 पर्यंत राबवली गेली. त्या अंतर्गत हे जे सल्लागार तयार झालेले आहेत ते आता आपण सगळ्यांनी बघितलं, त्यांची नंतर पुढे ओळख जास्त होईल किंवा त्या स्टॉलवर पण बसले होते. ते आणि ग्रामोन्नती .net अशी आम्ही एकत्र काम करतो. ते काम आपल्याला पुढच्या फिल्ममधनं बघायचं आहे. ती फिल्म लावतोय आपण. मला सांगा, कुठला खेळ कोणाला जास्त आवडतो? तुम्ही सांगू शकेल कुठला खेळ कोणाला जास्त आवडला? तुम्ही खेळ खेळलात ना, कुठला खेळ आवडला, कसं काय आवडले, कुठला खेळ आठवतोय, त्याचं नाव आठवतोय?
थोडं जोरात सांगतो. कुठल्या खेळामध्ये तुम्हाला मार्क मिळाले काय आठवते? खेळाची नावं आठवतात? खेळाची नावं आठवतात? नाही आठवत कोणाला? हा सांगा. अजून कोणाला बनवत सांगायचं कुठल्या खेळाबद्दल? खेळावर ना, कारण आपल्या व्यवसाय आपण करतच आहोत, पण आपला व्यवसाय आणखी पुढे कसा जाईल याबद्दल आपलं मनोगत विचारलं आणि आपण त्यावर खूप मांडलं. त्यामुळे मला तो नाविन्य आवडला. आणि दुसरं म्हणजे आरसा. आरसामध्ये कसं आम्ही आतापर्यंत बिझनेस करतो आहोत, 5 वर्षानंतर काय करायचं हे आम्हाला आतापर्यंत माहित नव्हतं, पण इथं आल्यानंतर आपण 5 वर्षानंतर आम्ही हे करायचं ते आत्ता लक्षात आलं जास्त. पण आम्ही आमची कल्पना पुढची मांडली. खूप छान, खूप छान. तुमच्या समोर बघा, तुम्ही उद्योजकांना आपण नेहमी आरशात आपल्याला बघतो, आपला व्यवसाय कसा दिसतो हा आपण जेव्हा तिराईतपणे बघतो तेव्हा आपल्याला कळतं की आपल्या व्यवसायात काय काय आहे आणि मग ते आपण चित्र रेखाटतो. म्हणून त्याच्यासाठी तुम्हाला वेळ दिला होता. ताईने अगदी छान सांगितलं की आत्ता आपण चित्र रेखाटलं की आमच्या व्यवसायात काय आहे आणि हे खूप नाविन्य होतं की पुढच्या 5 वर्षानंतर चित्र कसं दिसेल हे पण तुम्ही आत्ता विचार केला. त्यामुळे ह्याच्यात काय गोष्टी लक्षात येतात? नियोजन, पुढचं बघण्याची दृष्टी, त्याला फोरकास्टिंग हा शब्द आहे उद्योग विश्वामध्ये, की आपण काय नक्की असू, कुठे असू, माझं 2 दुकानं असतील किंवा माझे 2 गुरं वाढतील व्यवसायात किंवा माझं 1 मशीन वाढेल किंवा माझा ग्राहक वर्ग अजून वेगळा होईल, हे जे आपण विचार करतो ते आपल्याला विचार करायची संधी या बिझनेस मिरर या खेळातून मिळाली. खूप छान. आता हे 25 मिनिटाची क्लिप आहे ती आपण बघूया आणि त्याच्यानंतर पुढे जाऊया. अमित अस्मिकर ग्रामोन्नति.net इस प्रोप्राइटरी फर्म का फाउंडर हूँ. मैं 20-22 साल से ग्रामीण इलाकों में पूरे भारतवर्ष में लोगों के साथ उनकी आजीविका कैसे बढ़ाई जाए इस पे काम कर रहा हूँ. 2022 साल से ग्रामोन्नति.net ये फर्म हमने चालू की. इसमें मेरे साथी जो महाराष्ट्र के गांव से आते थे, जो स्वयं उद्यमी है और लघु उद्योग विकास के मार्गदर्शन सेवा इसमें माहिर है, इनको हम कम्युनिटी रिसोर्स एंटरप्रेन्योर यानी कि कोर ऐसा कहते हैं. नमस्कार, मी बालाजी लक्ष्मण शिंदे, राहणार पूर, तालुका जिल्हा उस्मानाबाद. नमस्कार, माझं नाव गौरी गोगावणे, कंपोस्ट तालुका जिल्हा वर्धा. नमस्कार, माझे नाव जयश्री गुरुचित्तम खंडे, राहणार तालुका जिल्हा वर्धा. नमस्कार, माझा नाव संगमी वर्धा, राहणार तालुका जिल्हा. नमस्कार, माझं नाव सरल प्रकाश पेंडे, पत्ता राहणार नाचनगाव, तालुका जिल्हा वर्धा. माझं नाव संजय पांडव, कंपोस्ट रोटी तालुका जिल्हा उस्मानाबाद. मी नितेश संतोष आरावेकर, मुक्काम पोस्ट नाचनगाव, तालुका देवी, जिल्हा वर्धा. नमस्कार, माझं नाव संगीता शिंदे, राहणार तालुका जिल्हा उस्मानाबाद. नमस्कार, माझं नाव पंडित विष्णू मिश्र, मुक्काम मानगाव, पोस्ट तालुका जिल्हा वर्धा. नमस्ते, मी ललिता श्रीकांत आजारी, वर्धा तालुका जिल्हा उस्मानाबाद. माझ्या राहणार तालुका जिल्हा वर्धा. नमस्कार, माझे नाव श्रीनिवास सुवर्गिरी, राहणार तालुका जिल्हा धाराशिव उस्मानाबाद. नमस्कार, माझं नाव सचिन
मार्केट, रिटेलर मार्केट, मेळावे, जत्रा, बाजारपेठ इथे भेटी दिल्या आणि प्रोडक्शन युनिट यांना सुद्धा भेटी देऊन तेथील पारंपरिक गोष्टींचा अभ्यास केला. तसेच बँक लोन संदर्भात आम्ही बँकेच्या भेटी घेतल्या. मंगेशकरांनुसार इतर राज्यात ट्रेनिंग देण्याचा प्रवास सुरू झाला. प्रत्येकाची 10 राज्यामध्ये आतापर्यंत मार्केट केल्यामुळे KCR मार्फत कुटुंबश्री नॅशनल रिसोर्स ऑर्गनायझेशन त्यांच्यामार्फत मी काम केलं. अनुभव पाटील असताना मी मला स्वतःचा व्यवसाय स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मी माझ्या स्वतःची धंदा ट्रेनिंग कंपनी म्हणून अगोदरच रजिस्ट्रेशन करून ठेवली होती. त्यानुसारच मी भारत सरकार रक्षा मंत्रालय अंतर्गत ती रजिस्ट्रेशन करून त्यानुसार मी कुठेही भारत देशामध्ये आम्ही कॅन्टॉनमेंटमध्ये सप्लाय देऊ शकतो. जसे की भाजीपाला, कांदा, फ्रूट्स, चिकन, मटन, अंडे ह्या सर्व गोष्टी मी टेंडरमध्ये घेऊन त्यांना सप्लाय देत असतो. सध्या मी पुलगाव आम्ही त्यामध्ये सदर प्रकारचा सप्लाय देत आहे. त्यामध्ये पूर्णपणे माझी इन्व्हेस्टमेंट ही 33 लाख असून त्यामध्ये लोन हे जवळपास 8.5 लाख आहे. 8.5 लाखाचं लोन मी बँक ऑफ इंडियामधून मी ट्रान्सपोर्ट विकल म्हणून घेतलेला आहे. बाकी संपूर्ण खर्च जो आहे तो रजिस्ट्रेशनचा, त्यानंतर वर्किंग कॅपिटल जे आहे ते माझ्याकडे तसेच काही वस्तू घेतल्या इतर खर्च आहे. यामध्ये माझ्याकडे जवळपास 3 वर्कर कामाला असून त्यांना मी नियमितपणे रोजगार याच्यातून उपलब्ध करून दिला आहे. मी सध्या माझा स्वतःचा व्यवसाय सांभाळत आहे. माझा व्यवसाय हा खेळाचा माती परीक्षांचा आहे. ही माझी माती परीक्षांची लॅब आणि त्याचबरोबर झेरॉक्सचा पण व्यवसाय. झेरॉक्सची मी दररोजची डेली डायरी घेऊन करते. त्यामुळे मला सुरुवातीपासूनचे किती उत्पन्न झालं हे मला माहीत झालं. 2020 3,21,269 रुपये उत्पन्न आहे आणि त्यामध्ये खर्च झाला आहे 1,61,765 रुपये आणि नफा झाला आहे 1,69,484 रुपये. हे तेव्हा शक्य झालं मला जेव्हा मी त्याची पूर्ण डेली डायरी लिहून ठेवली. तसेच माझ्या माती परीक्षांचा पाणी परीक्षांचा सुद्धा मी तसं डेली डायरी लिहून ठेवली आहे. 20 पर्यंतचा माझा रेव्हेन्यू आहे 3,47,000 आणि खर्च आहे त्यामध्ये 1,82,000. तसेच त्यामध्ये सगळं खर्च वजा जाता प्रॉफिट आहे 1,67,000 रुपये. हे मला तेव्हा शक्य झालं जेव्हा मी MCE मध्ये ट्रेनिंग घेतली. परिस्थिती पाहिजे म्हटलं तर आज 4 चाकी गाडी मी खास व्यवसायासाठी घेतलेली आहे. यामध्ये भाजीपाला प्लस सिंधेवर गूळ आणि पाक विक्री व्यवसाय
स्टार्ट केला होता. बरेचसे रोजगार वगैरे 250 बिझनेस व्यवसायांना माझी मदत दिलेली आहे. त्यामध्ये नव्याने 50 ते 60 नव्याने आहे व इतर उद्योग नव्याने सुरू करून घेऊ. त्यासाठी आम्हाला तालुक्याकडून सुद्धा भरपूर काही मदत मिळाली. नवीन बिझनेस प्लॅन वगैरे आणि ग्राम संघाचे सुद्धा बिझनेस प्लॅन करून दिले. त्यामध्ये एक चक्रीचा व्यवसाय होता, एक 2 पत्रावरचा व्यवसाय होता, एक तसेच ग्रामपंचायत किराणा शॉप. त्याची सुद्धा मी बिझनेस प्लॅन करून दिले होते. तेव्हा त्यांना किराणा शॉपला या 22,000 रुपये प्रॉफिट झाले. त्याला व्यवसाय कसा करायचा, काय करायचा, त्याची कशी करायची, त्याचा माल कसा घ्यायचा आणि कसा तयार करायचा किंवा विक्री कशी करायची, ज्याची आम्हाला त्यांनी सगळी माहिती दिली. आणि व्यवसाय चालू केला. आज त्यांच्या अनुसार यावर्षी ते 90,000ची विक्री झाली आणि याच्यामध्ये आम्हाला मजुरी पण मिळाली आणि हे आजकालच्या कास्तकारांना सुद्धा याचा फायदा मिळाला. हे आम्हाला सरांनी आज आम्हाला माहिती दिली. त्या माहितीनुसार आम्ही हे सगळं केलं. ये महिला और पुरुष उद्यमी महाराष्ट्र के 3 जिले से आते हैं, वर्धा, उस्मानाबाद और रत्नागिरी। यह उद्यमी खुद का व्यवसाय, खेती ये संभाल के जो उनको कला अवगत है, प्रशिक्षण की, मार्गदर्शन की, सेवा प्रदान करने की, इसका भरपूर लाभ ग्रामीणोन्नति.net के माध्यम से उठाते हैं। इस फॉर्म के द्वारा हम ग्रामीण इलाके के जो लघु उद्योग हैं, जैसे कि परचून का दुकान हो, पोल्ट्री फार्म या सिलाई मशीन का काम, इस तरह के जो कृषि और अकृषि उद्यमी है या उनके उद्योग है, कला से जुड़ के हो या ऊर्जा क्षेत्र में, इन उद्यमियों को और इनके उद्योग को व्यवस्थापन के द्वारा किस तरह ज़्यादा बढ़ोतरी हो, उनका विकास हो, इसमें हम लोग काम करते हैं। यह सेवा देने के लिए हमारे पास कुछ प्रकार है, जैसे कि पहला है कॉम्प्रिहेंसिव EDP। इस व्यापक उद्यमिता विकास कार्यक्रम में अलग अलग उद्यमियों के लिए उनके चरणों के अनुसार हमारे पास मॉड्यूल्स हैं। नए उद्यमी या जो अनुभव संपन्न उद्यमी है, उनके लिए विशिष्ट मॉड्यूल हम प्रदान करते हैं। इन मॉड्यूल्स के विषय ऐसे होते हैं: व्यवसाय का परिचय, उद्यमी की प्रेरणा क्या है, स्वॉट एनालिसिस, मार्केटिंग कैसे किया जाए, इस तरह के विषय उनको हम सिखाते हैं। पैकेजिंग, ब्रांडिंग, मूल्य श्रृंखला क्या होती है, इस तरह के विषयों को भी उनके साथ अवगत किया जाता है। वित्तीय विवरण कैसे करते हैं, बिजनेस प्लान कैसे करते हैं, उसको अमल कैसे करते हैं, ये सब विषय उनके साथ साझा किए जाते हैं। इसके अलग अलग चरण होते हैं। कुछ मॉड्यूल्स 2-3 दिन में दिए जाते हैं, कुछ समय के बाद और 3 दिन का वर्कशॉप होता है, प्रशिक्षण होता है, कभी कभी क्षेत्र भेंट होती है। ये करने के लिए हम गांव स्तर पे, प्रभाग स्तर पे या तालुका स्तर पे उनको प्रशिक्षण द्वारा मार्गदर्शन करते हैं। इस प्रशिक्षण की खासियत यह है कि ये शिक्षण पद्धति सहभागी पद्धति से हम इनको सिखाने की कोशिश करते हैं।
विशेषज्ञों के पास होता है जो इन ग्रामीण युवा उद्यमियों के पास आना चाहिए। इसलिए ये प्रयास इस एनिमल इकोसिस्टम में जरूरी है। अपने मौजूदा व्यवसाय से तकनीकी और तंत्रज्ञान इस्तेमाल करके उसको कैसे बढ़ाया जाए, ये भी हम उनको अवगत करते हैं। इसके बाद जो पहले वो है व्यापार तरीका अध्ययन, मतलब मार्केट स्टडी या मार्केट सर्च, इसमें भी हमारे को काम करते हैं। बहुत बार ऐसा होता है कि गांव के उद्योगियों को आसपास के बाजार में या दूर दराज के बाजार में किस तरह का रुझान है, किस तरह के ट्रेंड है, ये समझने के लिए किसी का सपोर्ट की जरूरत है। और इसमें उनकी मदद करते हैं, ऑनलाइन करते हैं, प्रत्यक्ष उनको जाके हैंडहोल्डिंग करते हैं। एनिमल इकोसिस्टम में दूसरा पहल जो है वो है मार्गदर्शन, प्रशिक्षित उद्यमियों को मार्गदर्शन। उद्यम विकास की इस यात्रा में उद्यमियों को लगातार सपोर्ट, मार्गदर्शन की जरूरत होती है। ये अत्यंत महत्वपूर्ण है। ईडीपी कार्यक्रम समाप्त होने के बाद यह मेंटरिंग ऑनलाइन या कभी प्रत्यक्ष जाके की जाती है। इसमें प्रशिक्षण के दौरान लिए गए अभ्यास या मार्केट सर्वे इस विषयों के इस मेंटरिंग के सेशंस में बातें होती है। उसमें उनको क्या अड़चन आई है ये सुलझाने की कोशिश की जाती है। उसी के साथ उनका फीडबैक, उनको जो आया अनुभव प्रशिक्षण के बाद ये भी समझा जाता है और उससे आगे की रणनीति तय की जाती है। इस मेंटरिंग सेशंस में उद्यमियों के पास दौरा किया जाता है या ऑनलाइन के माध्यम से उनके साथ सेशन किए जाते हैं। ऑनलाइन सेशन ज़्यादातर काम के समय में होते हैं या जब भी उद्यमियों के पास समय हो उसके अनुसार उसका नियोजन किया जाता है। इस ऑनलाइन सेशंस में कोर द्वारा उद्यमियों ने जो अभ्यास किया है, इंटरव्यू की है, विलेज स्टडीज की है, जिससे उनकी प्रतिक्रिया दी जाती है और वो और बेहतर कैसे कर सकते हैं या कोई शंका हो तो उसका समाधान सब मिलकर ढूंढते हैं।
मला मी वेगवेगळ्या संघटनांचे अध्यक्ष आहे आणि आज मराठा त्याचा आज एक प्रशिक्षणार्थी म्हणून भाग घेतला ते प्रशिक्षण खूप उपयोगासाठी आपल्या पण सरांनी खूप मला मार्गदर्शन चांगलं केलं आहे. आपलं बेसिक कसं द्यायचं किंवा इतर गोष्टींचं मार्गदर्शन आणि ग्रुप करून करून देतात आमच्याकडून आम्हाला ज्ञात असलेल्या गोष्टी त्यांनी त्या व्यवसाय कसा वापरायचा आणि व्यवसाय आपला वाढीसाठी किंवा व्यवसाय उत्कृष्टपणे कसा करता येईल त्याबद्दल मार्गदर्शन आम्हाला केलं ते फार मुलाचं होतं आणि त्याबद्दल मी माझ्या तर वगैरे तर्फे मी सर्व आभार मानते आणि उसका कारण ये है कि बहुत सारे उद्यमी तो आइडेंटिफिक होते हैं या ऐसा होता है कि पूरा बहुत समय के बाद वो शिक्षा प्राप्त करते हैं, तो उनको समझने के लिए ये पद्धति बहुत उपयोगी यह सेवा हम व्यावसायिक स्तर पे देते हैं। इसलिए ये हमारी सोशल एंटरप्राइज है। ये सब जो प्रशिक्षण है, सपोर्ट है, ये कोर द्वारा हिंदी, मराठी इस भाषा में दिए जाते हैं। इसलिए पूरे भारतवर्ष में ग्रामोन्नति.net की सेवाएं पहुंची है। अभी तक हमने 2000 उद्यमियों के साथ काम किया है और आगे बढ़ रहे हैं। धन्यवाद। मी आमच्याबद्दल मी ही फिल्म केली आहे त्याच्यातनं तुमच्या समोर आलं. आपण बरीचशी काय म्हणतात त्याला रॉ पद्धतीने केलेली आहे आणि फार काही गोष्टी कळल्या का नाही मला माहीत नाही. फार चांगली करू नाही शकलो त्याच्याबद्दल जरा दिलगिरी व्यक्त करतो. काही गोष्टी तुम्हाला पोचल्या नसतील आवाजाप्रमाणे किंवा एडिटिंगवर, पण पुढचा प्रयत्न जसा तुम्ही आता तुमच्या उद्योगात प्रयत्न करता पुढे जाण्याचा तसा हे आमचा चालू आहे. त्याच्यातच हा एक भाग होता. आता पुढे जायच्या आधी आपण दररोज कार्यक्रमात म्हणतो ना की मोबाईल बंद करा वगैरे, तर ते काही होत नाही असं मला साधारण दिसतंय. तर आपण एक गंमत करूया, मोबाईल वापरायचा पण ते वेगळ्या पद्धतीने वापरायचं. आपण दरवेळेस थोडंसं नाविन्य आणण्याचा प्रयत्न करतो. तुमच्या ग्रुपला उत्सव उद्योजकतेच्या ग्रुपमध्ये सगळे आहेत का? हात वर करा कोण कोण आहे आणि कोण कोण नाहीये तरी हात वर करा. ठीक आहे, म्हणजे 15 उद्योजिका त्या ग्रुपमध्ये नाहीये, काही हरकत नाही. ज्या आहेत त्यांनी आता एक काम करायचं, मोबाईलमध्ये काही तुम्ही फाईल पाठवल्या त्या ओपन करून बघितल्या का? त्याच्यात असे नाव इनोव्हेशन, रिस्क टेकिंग असं काही आहे का? इनोव्हेशन नाविन्य एक आहे किंवा वी कॅन डू अशी एक आहे. आलंय का? आलंय? ओपन होतंय का? आलं असेल पण ओपन होतंय का? ओपन झालं का? दाखवावं जरा असं सगळ्यांनी. व्हेरी गुड. आता एक गंमत आहे का, थोडंसं नाविन्य आणलंय आपण याच्यात. आपण जर समोरचं काही सत्र झालं, काही सांगितलं, काही कळलं की टाळ्या वाजवतो, पुढे आवडतं तर टाळ्या वाजवतो, ते वाचवत. पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला त्या सत्र कसं वाटलं याच्यासाठी 4 आपण प्रकार दिले. काय काय प्रकार आहेत? काय काय प्रकार आहेत थोडं जरा जोरात सांगा. आता ज्यांनी दाखवलं त्यांनी सांगा काय लिहिले. नाविन्य दाखव ना. हा, नाविन्य म्हणजे इनोव्हेशन. अजून काय? थोडं जोरात.
व्हेरी गुड. वी कॅन डू. अजून काय? रिस्की, धोकादायक. अजून काय? फायदेशीर. अजून काही आहे का या चार व्यतिरिक्त शोधलं तर? फायदेशीर, रिस्की, वी कॅन डू आणि नाविन्य. आणि अजून काही नाही ना? ओके. आता हे तुम्ही जे आता बघितलं आमची माहिती, मी तुम्हाला जर विचारलं की तुम्ही या चार पैकी काय तुम्हाला वाटतंय, तर तुम्ही काय कराल? तुम्ही तुमचा मोबाईल काढून दाखवा. तुम्हाला काय आवडलं ते आम्हाला दाखवा. इनोव्हेशन आहे, रिस्की आहे, प्रॉफिटेबल आहे का वी कॅन डू? त्याच्यातलं कुठलं अभिप्राय तुम्ही द्या आम्हाला. ग्रामोन्नती.net ची काय झाले? अरे वा. असं सगळ्यांनी दाखवतो. ज्यांना जे वाटतं ते शाळा. आपण एक फोटो घेऊ. फोटो घ्या. तर तुम्हाला काय वाटतं? अजून आडवा करा. आपण थोड्याने फोटो घालू. फोटो असं चेहऱ्याच्या समोर झालं तरी चालेल. तर आणि तोंडाने सांगा तुम्ही काय म्हणणार. खाली तर घेऊ. फोटो काढायचा ना. काय काय लिहिलंय? थोडं जोरात सांगा. आम्ही करू शकतो. व्हेरी गुड. सगळ्यांनी टाळ्या. या तुमच्या जिद्दीबद्दल. अजून काय वाटलं? फायदेशीर आहे. बरं. सत्र ठीक आहे. तर MCCI तर्फे जी योजना राबवली जाते, तर त्याच्याबद्दल 2 मिनिटं माहिती सांगायला मी ओंकार सर किंवा सुनील सर यांना विनंती करतो. त्यांनी वर यावं. नमस्कार, मी सुनील महादेव सावंत, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर अँड फूड. मी तुमचं स्वागत करत आहे. इथं असलेल्या सगळ्या महिला उद्योजकांना बऱ्याच पुढे गेल्या असं समजायला लागले. मला असं वाटतं अजूनही प्रगती करावी अशी मी इच्छा मानतो. त्या रिलेटेड काही मदत लागत असेल MCCI लगेच आपल्याला मदत करत आहे. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स हे 1934 साली झालेली संस्था आहे, ज्यामध्ये पुण्यातील टोटल 3,500 ते 4,000 कंपन्या यामध्ये रजिस्टर आहेत. त्यामध्ये महिला उद्योजक साधारण 1,001 आहेत. त्यांना तुम्हाला लागणारी कुठलीही मदत असेल तर त्या महिलाही तुम्हाला मदत करू शकतात किंवा आपल्याकडचे जे कॉन्टॅक्ट आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवलं जातं. ज्याच्यातून तुम्हाला जी काही मदत लागत असेल ती नक्की केली जाईल. व्यायामची संकल्पना हे आपल्याला गव्हर्नमेंटकडून मिळालेली एक संकल्पना आहे, ज्यामध्ये आपण जेवढ्या शक्य तेवढ्या लघु उद्योजक आणि जे मोठे उद्योजक आहेत त्यांना आपण मदत करण्याचा प्रयत्न करतोय. आपण हा साधारण 16,000 जेवढ्या महिला आहेत त्याचबरोबर पुरुष महामंडळ यांना आपण एक ट्रेनिंग दिलं गेलेलं आहे. यातून आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. पण जेवढं शक्य होईल तेवढ्या लोकांनी आपल्याबरोबर काही कॉन्टॅक्ट्स पाठवले. जसे छोटीशी एक व्हिडिओ पाठवली होती. त्या व्हिडिओ फक्त आपण बघितली, पण याच्यामागची संकल्पना नाही कळली. हे जे व्हिडिओ आहेत हे आपल्या गव्हर्नमेंटपर्यंत जातात आणि त्या लोकांपर्यंत पोहोचल्यानंतर कळतं की हा बाबा ह्या लोकांपर्यंत गरज आहे. त्यामुळे आपला एक रिक्वेस्ट आहे, प्रोग्राम झाल्यानंतर एक छोटी छोटी व्हिडिओसाठी रिक्वेस्ट केली जाईल. सगळ्यांनी आपले छोटे छोटे व्हिडिओ द्या. आपण सरांमाध्यमातून त्यांच्यापर्यंत गव्हर्नमेंटपर्यंत पोहोचण्याचा नक्की प्रयत्न करू, ज्याच्यातून आपल्यापर्यंत गव्हर्नमेंटची मदत नक्कीच जास्त प्रमाणात येईल. एक छोट्या अजून MCCI कडून काही संकल्पना चालू केल्या गेल्या. एक पुणे एक्सपो म्हणून आपला एक मोठा एक्झिबिशन असतं. महाराष्ट्रातलं सर्वात मोठं एक्झिबिशन असतं. त्यामध्ये वेगवेगळ्या कंपन्या पार्टिसिपेट होत असतात. त्यासाठी तुम्हाला शक्य असेल पुण्यामध्ये व्हिजिट देणं तर नक्कीच यातून तुम्हाला थोडी मदत होईल. त्यानंतर आमचे मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे प्रशांत गिरमाने यांनी एक छोटीशी व्हिडिओ आहे, जे जर तुम्ही पाहिला त्यातून थोडीफार माहिती मिळेल. एक पुणे एक्सपोचा व्हिडिओ आहे, त्यातून तुम्हाला छोटीशी माहिती मिळेल की तुम्ही एक्झिबिशन आल्यानंतर तुम्हाला काय माहिती मिळू शकते. तर मी रिक्वेस्ट करतो प्लीज. जर याच्यासाठी आता म्हणजे एक लघुमध्यम उद्योजक असतात त्याचं टर्नओव्हर हे आणखी कमी आहे. तर आपल्या सर्वांसाठी MCCI ने एक हेल्पलाईन सुरुवात केली आहे. तिचं नाव आहे MCCI MSME हेल्पलाईन. या हेल्पलाईनवरती एक MSME म्हणून आपण विविध प्रश्न विचारू शकता. उदाहरणार्थ एखादा व्यक्ती विचारेल मला माझी कंपनी सुरुवात करायची आहे, ती प्रायव्हेट लिमिटेड असावी LLC असावी, किंवा कोणी विचारेल मला कंपनीची सुरुवात करायची आहे, मला काय गव्हर्नमेंट स्कीमचा फायदा घ्यायची, ते कसं करावं. जन्म किंवा रजिस्ट्रेशन करायचं
आणि सरांना रिक्वेस्ट करतो आणि प्रयत्न करतो. थँक्यू तुमच्या एवढ्या मुलाच्या योगदानाबद्दल. आपण पुढे जाऊया. आता जसं सरांनी सांगितलं की MCCI एक रॅम्प नावाची योजना राबवतं, रेझिंग अँड ॲक्सिलरेटिंग मीडियम एंटरप्राइज. म्हणजे काय, त्याने एक MSME शब्द वापरला. तुम्हाला सगळ्यांना त्याने MSME असं म्हटलं. म्हणजे काय, कोणाला माहिती आहे? MSME मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस असं एक मंत्रालय भारत सरकारचं आहे, MSME. आता तुम्ही सगळे मायक्रो उद्योजक आहात, इव्हन मी पण ग्रामोन्नती.net लघु उद्योग आहे. तर आपण सगळे पहिल्या M मध्ये बसतो, MSMEच्या पहिल्या M मध्ये आपण बसतो. ठीक आहे. तर त्यांनी रेझिंग अँड ॲक्सिलरेटिंग, रेझिंग म्हणजे वर उचलणे, ॲक्सिलरेट करणे म्हणजे गाडीचा कान पिळणे किंवा ॲक्सिलेट देणे, गाडी फास्ट नेणे. तर असं वर उचलणे आणि धक्का देऊन फास्ट नेण्यासाठी ही योजना परफॉर्मन्स, कोणाचा परफॉर्मन्स वाढवायचा आहे? MSMEचा परफॉर्मन्स कळलं ना. तर परफॉर्मन्स वाढवण्यासाठी ही योजना आहे RAMP. त्या योजनेअंतर्गत एक प्रशिक्षण आता आपण घेणार आहोत पुढच्या अर्ध्या तासात. ते प्रशिक्षण घ्यायला मी आमचे कोर दिवाकर चाळीकर भाऊ आणि शब्बीरजी गवंडी यांना इथे पुढे बोलतो. दिवाकर सायकर आहे, मी वर्धा आणि आपलं राज्य आहे महाराष्ट्र आहे ना. कुठे महाराष्ट्रातच आहे, मराठी सगळ्यांना कळते, माझं पण कळणार. कारण जिल्हा बदलला का आपली भाषा बदलते, बरोबर आहे. तर माझा एक व्यवसाय स्वतःचा मोमबत्तीचा. माझ्याकडे 40 व्हरायटी आम्ही बनवतो. आता एक जो सीझन गेला तो आत्ताच झाला दिवाळीचा, आणि एक सीझन आता येत आहे. तो कोणता आहे? 6 डिसेंबरचा आहे. बाबासाहेब महानिर्वाण दिन जो आहे, म्हणजे श्रद्धांजलीचा दिवस आहे. तर हा पण एक माझ्या व्यवसायासाठी एक सीझनच असतो. आणि येणारे जितके काही व्यवसाय आहेत त्या सगळ्या व्यवसायाला आपल्याला कुठे ना कुठे, प्रत्येक व्यवसायाला सीझन आहे. तो व्यवसाय कोणता आहे? आहे का नाही? आहे ना? हो ना, जोड्यानं. कारण कसं आहे, आपला जो बी काही अर्ध्या घंट्याचा किंवा 1 घंट्याचा जो तास होणार आहे तो आपण प्रश्न उत्तर आपणच करणार, बरोबर आहे का? तर आता उद्योजक सगळे आहे का नाही? मी पण उद्योजक आहे आणि तुम्ही पण आहे. तर उद्योजकता जो ज्याच्या अंगी आहे, तर त्यांना कुठून पैसा कमवायचा आहे ते आपल्याला सगळं माहीत आहे, बरोबर आहे. पण आपले उद्योजक नवीन असल्यामुळे आणि काही उद्योजक जुने असल्यामुळे, म्हणजे उद्योजकता अंगी आणण्यासाठी त्यामध्ये आपल्याला भरपूर काही वेळ आणि काळ लागतो. आणि व्यवसायाच्या गोष्टी समजण्यासाठी आपल्याला खूप काही परिश्रम घ्यावा लागतो, तेव्हा आपला व्यवसाय आपल्याला समजतो. आणि याला आपल्याला 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष असा काळ सुद्धा लागू शकतो. तर आपल्या व्यवसायामध्ये कोण डेली डायरी लिहितात 8 वर्ष,
म्हणजे दररोजचा जो खर्च आहे तो कोण देईल? डेली डायरी समजते ना, म्हणजे दैनिक पुस्तिका, म्हणजे रोज माल आणणे, आवक जावक त्याला सर्व रजिस्टर कोण कोण लिहितं त्याने हाताळतात. हा कसा वर्ग कोण लिहितात? ठीक आहे धन्यवाद. तर 50% लोक लिहितात, बरोबर आहे. कारण जे लिहिणं का गरजेचं आहे कोण सांगाल का गरजेचं आहे? निधी जाधव काय म्हणतात की महिन्याचा इन्कम आणि आपल्या व्यवसायातला नफा तोटा समजण्यासाठी आपण डेली डायरी प्रत्येक उद्योजकांना किंवा प्रत्येक उद्योजकांनी लिहायला पाहिजे का नाही पाहिजे? यायला पाहिजे. तर आता एक प्रश्न पुन्हा आहे डेली डायरीचा, म्हणजे आपल्याला महिन्याचा, 3 महिन्याचा, 6 महिन्याचा आणि 12 महिन्याचा काय आपला व्यवसाय कुठं आहे ते आपल्याला कळेल. पण यामध्ये जो काही आपल्याला टार्गेट ठेवायचा आहे की महिन्याचे मला इतकेच कमवायचे आहे असं कोण आहे? म्हणजे 10च कमवायचे आहे, 50च कमवायचे आहे, 1 लाख पर्यंत कमवायचे आहे असं कोण आहे? म्हणजे किती कमवायचे असे वाले आहे ना कोणत्याही व्यवसायाला आपण. आता महिला भगिनी असल्यामुळे तुमचे मिस्टर बाहेर जाऊन काम करतात त्याच्यामुळे तुम्हाला काही फरक पडत नाही. तुम्हाला माझे मिस्टर जर काम करत तर मला तर काम करावं नाही, म्हणजे तितके पैसे कमवण्याशिवाय माझं वाटणार आहे का? नाही ना. म्हणून आपल्या व्यवसायाचं टार्गेट घेऊन आपण चालायला पाहिजे, तरच आपला व्यवसाय समोर जाईल. खरं आहे की नाही? आणि आपल्या व्यवसायाचा वार्षिक ITR नीलचा असो किंवा आपण पेचा असो कोण कोण भरतो? तुम्ही नीलचा काढा ना, हातवर करा. 2 ताई आहे या ITR वरती ती सुद्धा भरतो. ही ITR नक्की नसेल भरत तरी पण माझा नीलचा दरवर्षीचा ITR रिटर्न आपण करायला पाहिजे प्रत्येक उद्योजकाने. आता काय करायला पाहिजे? का आपल्या व्यवसायाचा लेखाजोखा तो आपला अर्थ आहे. 31 मार्च जो भी आहे शेवटचा दिवस, त्या दिवशी आपला व्यवसाय कुठे आहे, काय आहे, किती नफा तोटा आहे हे आपल्याला कळण्यासाठी आवश्यक आहे. तर त्याच्याच अनुरूप जो आहे तो आहे आपला आर्थिक विश्लेषण पत्र. याच्यामुळे आपल्याला कोणते कोणते फायदे होईल ते सांगा. एक त्यांनी सांगितलं आहे नफा तोटा काय, दुसरा कोणता फायदा होईल? आपण खर्च कुठे वाचू शकतो आणि आपण खर्च कुठे करायला पाहिजे. खर्च जर आपला वाचला तर त्या ठिकाणी आपण आपला नफा वाढवू शकतो, बरोबर आहे ना? खर्च कमी म्हणजे नफा कमी. आपण कुठलं सुद्धा जर खर्च करत बसलो, एका मजुरांच्या ठिकाणी जर 4 मजूर राहिले तर 3 मजुरांची मजुरी आपल्याला जास्त द्यावी, बरोबर आहे. तेच आपण जर कमी केलं किंवा आपण स्वतः जर काम करायला तर आपला प्रॉफिट वाढणारे काही लागणार नाही, म्हणजे आपला आपण टार्गेट पूर्ण करू शकतो. अजून कोणता फायदा आहे? एक नफा तोटा झाला, कच्चा माल कुठून आला हे माहिती आहे, बरोबर आहे. कारण कच्च्या मालाचं नियोजन आणि त्याच्या विक्रीचं नियोजन, बरोबर आहे. प्रोडक्शन व्यवसाय कोणाला काय? प्रोडक्शन माहिती आहे का? व्यवसाय किती प्रकारचे आहेत? सेवा, ट्रेडिंग आणि प्रोडक्शन, म्हणजे देवाणदेवाण. एक आपला तुझा ट्रेडिंग, सेवामध्ये आपलं ब्युटी पार्लर वगैरे काही असेल ते किंवा मोबाईल रिपेअरिंग असेल ते, आणि प्रोडक्शन म्हणजे 4 वस्तूपासून 1 वस्तू
तयार करणे, त्याला म्हणा प्रॉडक्ट. तर हे जे सगळे व्यवसाय आहेत ह्या हे जे आर्थिक विश्लेषण पत्र आपलं, तर याच्यामध्ये तो आपण कोणत्याही व्यवसायाचा आपण ताळेबंद शेवटपर्यंत करू शकतो. म्हणजे नफा तोटा हे पूर्ण आपण त्यामध्ये बघू शकतो. मग याच्यासाठी डेली डायरी लिहिणं महत्त्वाचं आहे की आपण महिन्यातही करू शकतो, 3 महिन्याचं करू शकतो, 6 महिन्यात करू शकतो, 12 महिन्यात करू शकतो. आता याच्यापासून आपल्याला एकच फायदा आहे की आपला व्यवसाय आज कुठे आहे, महिन्याभराने कुठे राहणार आहे आणि वार्षिक आपल्याला जो काही नफा आहे तो किती मिळणार आहे याचं जे विश्लेषण आहे. याच्यामध्ये 11 तक्ते आहे. 11 तक्त्याचं विश्लेषण जे आपले शब्बीर सर आहे, जे उस्मानाबादवरून आलेले आहे, मास्टर ट्रेनर. त्याचं नाव आता उस्मानाबाद तर बदललं आहे, धाराशिव झालं आहे. तर माझ्या म्हणजे आमचे जे मित्र आहे आणि जे आमचा NECचा प्रोजेक्ट होता ते एक जिल्हा धाराशिव होता. पहिले उस्मानाबाद होता, आता धाराशिव होता. म्हणून ते उस्मानाबादचं नाव नेहमी येतं. तर शब्बीर सर तुम्हाला त्या तक्त्यामध्ये कोणत्या कोणत्या ठळक गोष्टी येणार आहेत ते तुम्हाला सांगणार आहे. शब्बीर सर. सर्वांना माझा नमस्कार. आताच दिवाकर सरांनी ह्या ठिकाणी डेबुक व्यवसायासाठी किती महत्त्वाचं आहे त्याबद्दल सांगितलं. गेल्या महिन्यामध्ये आम्ही दोघंजण या ठिकाणी प्रशिक्षण घेतलं आणि त्यामध्ये डेबुक कसं लिहायचं, त्यामध्ये कोणकोणते तक्ते आहेत यावर सविस्तर असं मार्गदर्शन त्यावेळेस आम्ही या ठिकाणी केलेलं होतो. आणि त्याचेच पुढची पायरी म्हणून आज आपण आर्थिक विश्लेषण पत्रक यावर त्या ठिकाणी तपशीलवार आपण ह्या ठिकाणी चर्चा करणार आहोत आणि त्याचं प्रशिक्षण ह्या ठिकाणी देणार आहोत. तर डेबुक हे दररोज लिहिण्यासाठी आहे. दररोज आपल्या व्यवसायामध्ये काय उलाढाल होते ते लिहायचं आहे आणि त्याच्यात आधार घेऊन आपण आर्थिक विश्लेषण पत्रक हे तयार करत असतो. म्हणजेच याच्या आधारे आपल्याला त्या व्यवसायाच्या कच्चा माल खरेदीपासून ते तो व्यवसाय आपणास किती नफा देतो हे तपासण्यासाठी आर्थिक विश्लेषण पत्रक हे फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आपण आज आर्थिक विश्लेषण पत्रक याच्यावर त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत, मार्गदर्शन करणार आहोत. तर सर्वप्रथम आर्थिक विश्लेषण पत्रकामध्ये व्यवसायाचे नाव द्यावं लागेल. त्याच्यानंतर व्यवसायाचा पत्ता, ज्या ठिकाणी व्यवसाय आपला सुरू आहे, घरी असेल तर घरचा पत्ता, मार्केटमध्ये असेल तर ज्या ठिकाणी आपला व्यवसाय सुरू आहे त्या ठिकाणी व्यवसायाचा पत्ता लिहायचा. ब्लॉक म्हणजे तालुका, जिल्ह्याचं नाव, ज्या राज्यात आपला व्यवसाय चालू आहे त्या राज्याचं नाव, पिनकोड, व्यवसायासाठी स्वतंत्र फोन नंबर असेल तर तो फोन नंबर किंवा आपला वैयक्तिक नंबर जर त्या व्यवसायाला जोडलेला असेल तर आपला वैयक्तिक मोबाईल नंबर किंवा फोन नंबर त्या ठिकाणी द्यायचा आहे. व्यवसायातील एकूण मालक संख्या म्हणजे एक मालक आहे का अनेक जण मिळून तो व्यवसाय करतात ते लिहायचं आहे. 1, 2, 3, 4, 5 जे काय मालक असतील, ग्रुप बिझनेस आपण त्याला म्हणतो. अनेक जण एकत्र येऊन व्यवसाय करण्याला ग्रुप बिझनेस म्हणतात. जर अनेक जण मिळून करत असतील तर किती जण करतात ते आणि व्यवसायापासून आपण किती मजुरांना रोजगार देतो किंवा आपल्या व्यवसायामध्ये किती मजूर काम करतात ते संख्या ही या ठिकाणी आपल्याला लिहायची आहे. त्यानंतर आपण काय बनवतो किंवा काय विकतो किंवा कशाची सेवा देतो, 1, 2, 3 काय जे 1, 2, 3 प्रकार जे असतील जे आपण बनवत असो, जे काय उत्पादन करत असो ते नावं या ठिकाणी, उत्पादने किंवा सेवा याची नावे या ठिकाणी ते लिहायचं आहे. आलं लक्षात? हे समोर ते दाखवलंय का, तुमच्या मोबाईलवर पण आहे का बघा. आर्थिक विश्लेषण पत्रक ग्रुपमध्ये आर्थिक विश्लेषण पत्रक बरोबर दाखव. मी ओपन केलंय. ठीक आहे, म्हणजे आता मोबाईलचा वापर थोडा त्याच्यासाठी करूया काय. ते पण दाखवणार आहे, तुम्ही पण बघा. तर
तक्ता क्रमांक 1 कच्च्या मालाची नावे आणि हंगाम यामध्ये आपण आपला व्यवसाय चालवत असताना त्या व्यवसायासाठी लागणारा कच्चा माल असेल किंवा तो व्यवसाय आपला खरेदी विक्रीचा असेल तर विक्रीसाठी लागणारा विक्री माल असेल किंवा आपण जर एखादा आपला व्यवसाय सेवा द्यायचा असेल जसं की टेलरिंग आहे, ब्युटी पार्लर आहे, त्याच्यासाठी आपल्याला कोणता कच्चा माल लागतो किंवा ते बनवून देण्यासाठी कोणतं रॉ मटेरियल लागतो त्याची आपण जर खरेदी करत असाल तर ते महिनावारी हंगाम म्हणजे महिनावारी आपण डे बुक मध्ये दररोज लिहितो. इथं दर महिन्याला कोणत्या महिन्यामध्ये आपण किती मालाची खरेदी केली हे लिहायचं आहे. समजा एक पेक्षा जास्त आपण जर उत्पादन करत असू तर त्याच्यासाठी कोणकोणत्या प्रकारचा कच्चा माल लागणार आहे त्याची नावे त्या कच्चा मालाची आता जसं की ड्रोन तंत्रावरील व्यवसाय आहे तुमच्यापैकी कुणाचा काय व्यवसाय आहे? सर्वच व्यावसायिक महिला आहेत. तुमचं काय काय तुमचं व्यवसाय? एखादा उत्पादन व्यवसाय मसाला व्यवसाय. किती प्रकारचे मसाले तयार करता तुम्ही? किती? त्याच्यासाठी कोणतं माल तुम्ही खरेदी करता कच्चा माल म्हणून ते मसाला बनवण्यासाठी? मिरची, धने, मिरची जे काय तुम्हाला मसाले बनवण्यासाठी जे काही कच्चा माल म्हणून तुम्ही ते वापरता 1, 2, 3, 4 प्रकारचे त्याची नावं आणि कोणत्या महिन्यामध्ये आपण किती खरेदी करतो. जर किलोमध्ये घेत असाल तर ते किलोमध्ये घ्यायचं आहे. समजा कुणाचं आंब्याचा व्यवसाय असेल किंवा लोणच्याचा व्यवसाय असेल त्याच्यासाठी आंबे लागत असतील तर ते डझनावर किंवा पेटीवर भेटतात. बरोबर आहे. जर किलोवर घेत असाल तर किलोचं लिहायचं आहे, किलोमध्ये लिहायचं आहे. ते नगामध्ये जर तुम्ही खरेदी करत असाल तर ते नगामध्ये किंवा पिटीमध्ये डझन पिटी असा येतो ना आंबा तर त्या पद्धतीनं ते आपण किलोमध्ये घेतला का नगामध्ये घेतला ते लिहायचं आहे. आणि मग एकूण त्या वर्षभरामध्ये किंवा त्या हंगामामध्ये आपण किती कच्चा माल खरेदी केला किंवा आपल्याला बनवण्यासाठी जो काय रॉ मटेरियल लागणार आहे तो किती प्रमाणात खरेदी केला ते एकूण ह्या कॉलममध्ये लिहायचं आहे. असं जेवढं काय तुम्ही कच्चा मालसाठी किंवा रॉ मटेरियलसाठी तुम्ही परचेस करता खरेदी करता ते लिहायचं आहे. माझं लक्षात. पहिल्या तक्त्यामध्ये काय राहील? तुमच्या कच्च्या मालाची नावे कोणत्या महिन्यामध्ये ते किती घेतात, किती प्रमाणात घेतात हे लिहायचं आहे आणि ते किती एकूण किती घेतला ते लिहायचं आहे. समजलं? समजला का तक्ता नंबर 1? आता या ठिकाणी आपण तक्ता नंबर 1 मध्ये लागणाऱ्या मालांची नावे आणि किती खरेदी केला हे लिहिला. आता याच्या तक्ता नंबर 2 मध्ये कच्च्या मालाची नावे आणि त्यांची किंमत. समजा आंबा घेतला असेल किंवा मिरची घेतली असेल किंवा धनिया घेतला असेल किती घेतलं, किती किलो घेतलं किंवा किती नग घेतलं आणि त्याची एकूण किंमत. माझं लक्षात. घेतलेल्या वस्तूंचं नाव, किती घेतलं त्याचं प्रमाण आणि एकूण किंमत किती किंमत द्यावी लागली ते द्यायचं. असं तक्ता क्रमांक 2. त्याच्यामध्ये काय आलं लक्षात? त्या वस्तूंची किंमत आणि किती रुपयाची वस्तू खरेदी केली हे या ठिकाणी. तक्ता नंबर 2 आलं लक्षात. कारण की वेळ आपल्याला कमी आहे. या ठिकाणी उत्पादने सेवा यांचं तपशील जे आपण कॉलम तक्ता नंबर 1 आणि 2 मध्ये जे वस्तू आपण खरेदी केलो त्याच्यापासून आपण काय बनवत आहोत, काय बनवत आहोत. आपण कच्चा आणि मिरची घेतली, धनिया घेतली, त्याच्यापासून मसाला तयार केला, तिखट पावडर तयार केला. बरोबर आहे. आपण आंबे घेतले त्याच्यापासून
लोणचं तयार केलं, म्हणजे जे तयार केलं ते या ठिकाणी द्यायचं. उत्पादनाच्या अंदाजे प्रमाण म्हणजे आपण ते किती तयार केलं. नगात असेल 1 डझन 2 डझन 5 किलो 5 किलो 10 किलो 50 किलो 100 किलो 200 किलो जे काय तुम्ही त्या मालांपासून तयार केलेला माल आहे तो प्रमाण लिहायचा आहे. अंदाजे प्रमाण किलोमध्ये दरमध्ये. उत्पादनाचा प्रकार तो काय आहे, पावडर आहे, द्रव आहे की घन आहे. पावडर म्हणजे मसाला पावडर, बरोबर आहे. द्रव म्हणजे जसं की ज्यूस असेल म्हणजे आवळा ज्यूस असेल, आवळा ज्यूस असेल, आंबा ज्यूस असेल, बरोबर, हे द्रव आहे. आणि घन मध्ये काही पोळी असते ना, कडक असतं ना, सॉलिड आहे. तो पातळी नाही, पावडरही नाही, तो घन. जो पातळी नाही आणि पावडरही नाही ते घन. म्हणजे 2-3 प्रकारमध्ये म्हणजे काय आहे ते तिथे लिहायचं आहे. आणि जे काय आपण माल तयार केलेला आहे ते पॅकिंग पॅकचे प्रमाण प्रति युनिट किलो लिटर म्हणजे ते पॅकचे प्रमाण. तुम्ही अर्धा लिटरची बाटली तयार केली, पॅकिंग केली, 100 ग्रामची केली, 250 ग्रामची केली का 1 किलोची केली ते लिहायचं आहे. किंवा 1 डझनाची पिठी तयार केली का 2 डझन अंड्याची पिठी तयार केली त्याचं प्रमाण आलं लक्षात, ते लिहायचं आहे. आणि पॅकेजिंगचा प्रकार कशामध्ये तुम्ही ते पॅक केला, भरणीमध्ये केला का पन्नीमध्ये केला का बॉटलमध्ये केला का पेटीमध्ये केला, जे आपलं पॅकेजिंगचा जो काय प्रकार आहे तो त्या ठिकाणी लिहायचा आहे. आलं लक्षात. तक्ता क्रमांक 3 समजलं का, पाठीमागे त्याच्यात काय येईल कोण सांगेल. तक्ता नंबर 3 मध्ये काय येईल, काय आहे, काय सांगायचं, काय करायचं तिथं सांगा, आपण सांगा. बोला जरा ऐकू जाईल असं बोला. उत्पादनाचं नाव, आपण जे उत्पादन करतो त्याचं नाव. हा, आणि ती सेवा देत असेल तर त्या सेवेचं. अच्छा, सेवा म्हणजे ते उत्पादन सेवा असेल ते नाव आला. त्याच्याबरोबर जे काय आपण करत आहोत ते. त्याच्यानंतर उत्पादनाचं प्रमाण. हा म्हणजे काय आहे त्याच्यामध्ये. ते त्या महिन्यात किंवा वर्षभरामध्ये तुम्ही किती तयार करता ते प्रमाण द्यायचं आहे. तुम्ही जे काही कच्चा माल रॉ मटेरियल जे काय तुम्ही खरेदी केला त्याच्यापासून तुमचा तयार माल किती होतो, तयार माल किती होतो हे त्या ठिकाणी लिहायचं आहे. आणि त्याच्यानंतर तो तयार झालेला माल काय आहे, द्रव आहे म्हणजे पातळ आहे, घट आहे, पावडर आहे का घन आहे हे त्या ठिकाणी दर्शवायचं आहे, ते लिहायचं आहे. त्याच्यानंतर मग पॅकिंग कशी आहे काय ते लिहायचं आहे. तक्ता क्रमांक 4 उत्पादनासाठी आवश्यक उपकरणे किंवा मशिनरी किंवा सामग्री. आपण जे काही उत्पादन तयार करतो त्यासाठी कोणती मशिनरी लागणारी आहे. उपकरणे म्हणजे इतर उपकरणे, समजा पिठाची चक्की आहे त्याला काय लागेल, आपला व्यवसाय पिठाची चक्की हा व्यवसाय आहे त्याच्यासाठी काय लागेल म्हणजे दळून देणारी चक्की लागेल, एक मशीन लागेल, पीठ दळणारी मशीन लागेल, आणखी काय लागेल, वीज लागेल. उपकरणात येईल का, आणखी काय लागेल, मशीन लागली, चालू झाला का व्यवसाय, वजन काटा लागेल. ठीक आहे, आणखी काय लागेल, काय बोला बोला. आपण जे दळणार पीठ असेल दळणार आहोत त्यासाठी साठवण्यासाठी भांडी लागते. हा जे काय हा पीठ पडणार आहे ते साठवण्यासाठी भांडी लागते. अच्छा.
पीठ जे का आपण दळून देणार आहोत ते साठवण्यासाठी भांडे लागते किंवा आपण जर जे काय इतर उपकरणं लागतील ते सर्व असणं गरजेचं आहे. ते त्या ठिकाणी राहावं लागेल. समजा एकाच ठिकाणी पिठाची चक्की आणि मिरची कांडप आहे. आता इथं उत्पादनाची सेवा आणि नाव इथं काही उत्पादनाची सेवा समजा मिरची कांडप आहे किंवा मसाला आहे, बरोबर आहे. दुसरं पिठाची चक्की आहे, त्याची मशीन वेगळी असेल ना. एकाच मशीनीमधनं मिरची कांडप आणि दळण नाही, त्याची मशीन वेगळी असेल. मसाला बनवायची आणि दळून देण्याची मशीन हे वेगळी असेल. म्हणजे वेगवेगळ्या व्यवसायाला वेगवेगळे मशीन असणं गरजेचं आहे. म्हणून समजा उत्पादन आणि सेवा या ठिकाणी आपण मसाला बनवत असो तर त्या ठिकाणी मिरची कांडप मशीन असेल आणि जर आपण दळून देत असो तर त्या ठिकाणी पिठाची चक्की हे मशीन असेल. त्याची उपकरणं वेगळी असतील, त्याला लागणारे टोपले असतील, ते चमचे असतील, कशाला मसाला पावडर बनवताना, बरोबर आहे. त्याची उपकरणं वेगळे असणार आणि पिठाच्या चक्कीसाठी लागणारी उपकरणं वेगळे असणार. जे काय त्या व्यवसायाला लागणारी उपकरणं तुम्ही जे काय परचेस केलात, खरेदी केलात, त्या उपकरणाचे नावे त्या ठिकाणी द्यायचे. आलं लक्षात? पहिलं जे आपण उत्पादन बनवतो त्याचं नाव, दुसऱ्या कॉलममध्ये त्याच्यासाठी लागणारे मशीन असेल किंवा उपकरण असतील त्यांची नावे, त्याच्यानंतर उपकरणाची क्षमता म्हणजे काय, ते मशीन ताशी किती उत्पादन करते, ते मशीन ताशी किती उत्पादन करते त्याची क्षमता त्या ठिकाणी लिहायची आहे. समजा पिठाची चक्की आहे, ते ताशी 10 किलो दळत असेल किंवा 20 किलो दळत असेल ते लिहायचं, त्याची क्षमता. किंवा मिरची कांडप मशीन आहे, ते ताशी 15 किलो मिरची किंवा 5 किलो मिरची कांडत असेल ते लिहायचं, त्याची क्षमता त्या ठिकाणी लिहायची आहे. आलं लक्षात? त्याची क्षमता, उपकरणाची क्षमता त्या ठिकाणी लिहायची आहे. त्याच्यानंतर उपकरणाची किंमत म्हणजे ते मशीनची किंमत असेल किंवा त्याच्यासोबत घेतलेले आपण जे काही उपकरण आहेत त्याच्या नावानिशी त्याची किंमत काय ते त्या ठिकाणी लिहायचं आहे. आणि ते आपण कुठून खरेदी केलं, ते मशीन असेल किंवा उपकरण असतील, गावातनं खरेदी केलं का मोठ्या बाजारपेठेतनं केलं का जिल्ह्याच्या ठिकाणून केलं का मुंबई पुण्यासारख्या ठिकाणून ते मशीन आपण खरेदी केलं, त्या पुरवठादाराचे नाव किंवा त्या दुकानदाराचे नाव त्या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. माहीत असेल तर काय अर्थ नाही. आलं लक्षात? त्याच्यानंतर घसारा, उपकरणे किंवा मशिनरी यांचा घसारा. आपण समजा आज 1 लाख रुपयाची एक मशीन घेतली, मिरची कांडप मिरची कांडपची आज 1 लाख रुपयाला ते मशीन घेतली. त्याची पुढच्या वर्षी तेच किंमत राहील का? काय होईल, वाढेल का? आपल्याकडच्या मशीनची बाजारातल्या मशीनची निश्चितच वाढेल. लाखची 1,10,000 1,15,000 होईल. आपल्याकडे जे काय मशीन आपण आज घेतलेली आहे त्याची किंमत पुढच्या वर्षी 1 लाखच राहील का? का नाही राहणार? तसेच मशीन तर मशीनच झालं, त्याच्यात काय झालं झाल्यामुळं, त्याचं घर्षण झाल्यामुळं त्याचा घसारा काढणे म्हणजे दिवसेंदिवस त्या वस्तूची, त्या मशिनरीची, त्या उपकरणाची किंमत दिवसेंदिवस कमी होत जाते. आणि मग ते किंमत किती कमी होते हे पाहणं फार गरजेचं आहे. आपण काय समजतो की आपण आज 1 लाखाची मशीन घेतली, 10 वर्ष ते मशीन चालणार आहे, 10 वर्षे आपले गुंतवणूक 1 लाख आहे त्या व्यवसायामध्ये, परंतु नाही, वर्षानुवर्ष त्याची किंमत आपोआप घसाराच्या माध्यमातून कमी होत जाते. आपण गुंतवलेली किंमत आपोआप घसाराच्या माध्यमातून त्या व्यवसायातून कमी होत जाते, हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे, बरोबर आहे. आणि म्हणून ते घसारा कसा काढायचा? घसारा मशीनची किंमत किंवा त्या उपकरणाची किंमत
भागिले त्याचा जीवनकाळ, ते किती वर्ष आपल्याकडे चालणार आहे, ते मशीन आपल्याकडे किती वर्ष चालणार आहे. आलं लक्षात? म्हणजे 1,00,000 रुपयाची मशीन आहे, ते जर मशीन 10 वर्ष चालत असेल तर वर्षाला घसारा किती असेल? 1,00,000 भागिले 10. सोपं आहे, मी सोपं विचारलं तुम्हाला, असं अवघड नाही सांगितलं. किती? 1,00,000 भागिले 10 म्हणजे वर्षाला 10,000 रुपये त्याचा घसारा निघाल, म्हणजे वर्षाला त्या मशीनची किंमत 10,000 कमी होत जाणार आहे. आलं लक्षात? किंवा एखादं उपकरण आपण खरेदी केलेलं आहे, त्याचं जीवनकाळ 15 वर्ष आहे आणि ते जर 15,000चं उपकरण असेल तर वर्षाला त्याचा घसारा किती होईल, त्याची किंमत किती कमी होईल? 15,000 भागिले 15 वर्ष जीवनकाळ आहे, किती असेल? 1,000 रुपये. म्हणजे घसारा कसं काढायचं आलं लक्षात? त्या मशीनची किंवा त्या उपकरणाची एकूण किंमत भागिले ते मशीन आपल्यासाठी किती वर्ष काम देणार आहे, त्याचं तो जीवनकाळ. मशीन सोबत जे येईल ते 1 वर्ष त्याचा तो घसारा असेल, पण तो 1 वर्षाचा घसारा निघाल्यानंतर समजा आपल्याला 1 महिन्याचा घसारा करायचा असेल तर त्याला भागिले 12. 1 वर्षाचा काढला घसारा 10,000 आला. त्याला जर 1 महिन्याचं काढायचं असेल तर त्याला भागिले 12. बरोबर आहे. 3 महिन्याचं काढायचं असेल तर किती ना? समजा 3 महिन्याचा घसारा काढायचा असेल तर किती भागणार हे माहित पाहिजे तुम्हाला. वर्षातनं 12 महिने आहेत, 12 महिना आता 3 महिने, 3 महिन्याने 1 वर्षाला किती जातो हे करावं लागेल 4. म्हणजे त्याला 4 भागावं लागेल, म्हणजे आपल्याला 3 महिन्याचा घसारा त्या ठिकाणी मिळेल आणि त्यानुसार आपल्याकडं घसारा वजा जाता जे काय त्याची किंमत राहील ते आपल्या व्यवसायात त्याची गुंतवणूक म्हणून आपल्याला समजता येईल. त्याच्यानंतर हे घसारा उत्पादने सेवा यासाठी प्रशिक्षण तपशील. आपण जे काय बनवतो, समजा आपण लोणचं बनवत असाल, मसाला बनवत असाल, ते बनवण्यासाठी स्किल जे काय आपल्याला हवं असतं ते स्किल घेण्यासाठी, ते स्किल मिळवण्यासाठी आपण कोणाकडून प्रशिक्षण घेतलेलं आहे का, त्याची गरज आहे असल्यास जर आपण प्रशिक्षण घेतलं असेल तर त्याचं तपशील त्या ठिकाणी द्यायचं आहे. ज्या उत्पादनासाठी आपण प्रशिक्षण घेतलेलं आहे त्या उत्पादनाचं किंवा त्या सेवेचं नाव त्या ठिकाणी द्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला कोणी प्रशिक्षण दिलं त्याचं नाव, त्याच्यानंतर त्याचा मोबाईल नंबर, ट्रेनरचा खर्च, प्रतिदिवस जे काय ठरलेलं असेल, तुम्ही काय ठरवलेलं असेल तर त्या ठिकाणी ते लिहायचं आहे. आणि आवश्यक प्रशिक्षणाचे दिवस, किती दिवस तुम्ही स्किल ट्रेनिंग घेतला, कौशल्य प्रशिक्षण घेतला ते त्या ठिकाणी लिहायचं आहे. आणि मग एकूण एका दिवसाचा प्रति दिवस खर्च, किती दिवस तुम्ही प्रशिक्षण घेतला ते मल्टिप्लाय केलं म्हणजे गुणाकार केला तर एकूण खर्च त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल आणि ते त्या ठिकाणी लिहायचं आहे. म्हणजे त्या व्यवसायासाठी जर आपण कोणाकडून प्रशिक्षण घेतलेलं असेल तर त्या प्रशिक्षणासंदर्भात झालेला खर्च तक्ता क्रमांक 6 मध्ये तुम्हाला लिहायचा आहे. त्यानंतर तक्ता क्रमांक 7 एकदाच करावा लागणारा खर्च. तुम्ही मागाशी क्लिप पाहिली, आमचे श्रीनिवास गिरी म्हणजे महाराज ते एक वाहनाजवळ थांबून ते त्यांचं विश्लेषण करत होते आणि ते त्यांनी इन्व्हेस्ट सांगितले, त्यांची वर्किंग कॅपिटल आणि फिक्स कॅपिटल म्हणजे स्थिर भांडवल आणि कामकाजी भांडवल किंवा स्थिर खर्च किंवा कामकाजी खर्च. एकदाच करावा लागणारा खर्च किंवा वारंवार करावा लागणारा खर्च. तर तेव्हा ते सांगत होते त्यांच्या क्लिपमध्ये. आता एकदाच करावा लागणारा खर्च काय आहे आपण पाहिलं. तक्ता क्रमांक 5 मध्ये घेतलेले मशीन्स घसारा खर्च. तक्ता क्रमांक 5 मध्ये आपण खर्च झाला ना, त्या मशीनची किंमत कमी झाली म्हणजे आपल्या व्यवसायाचा जो खर्च झाला घसारा, तो घसारा फक्त इथं द्यायचा. मशीनची किंमत किंवा त्या उपकरणाची किंमत नाही द्यायची.
जे आपण घसारा काढलो तक्ता क्रमांक 5 मध्ये, तो घसारा या ठिकाणी द्यायचा आहे आणि एकूण प्रशिक्षणाचा खर्च तक्ता क्रमांक 6 मध्ये आपण काढलेला आहे. समजा आपण 3 दिवस 5 दिवस प्रशिक्षण घेतलेलं असेल, एका दिवसाचा खर्च 2000 असेल, 3 दिवसाचं 6000 झाला असेल तर तो 6000 रुपये इथे येईल. आलं लक्षात? आपण एखादं स्किल घेण्यासाठी, कौशल्य आत्मसात करण्यासाठी जर प्रशिक्षण घेतलं असेल, त्या प्रशिक्षणाचा खर्च जर 6000 झाला असेल तर तो द्यायचा आहे. झाला नसेल तर येणार का? सर्व व्यवसायांना खर्च झालेला असेल का? कदाचित नाही. वडीलोपार्जित व्यवसाय असेल, आपापले शिकलेले असतील, त्यांच्याकडे स्किल असतील, तो व्यवसाय व्यवस्थित चालवतात. म्हणून प्रत्येक व्यवसायाला हा खर्च झालेला असेल असं नाही, परंतु ज्या व्यवसायामध्ये प्रशिक्षणासाठी झालेला खर्च असेल तर त्या व्यावसायिकांनी त्या तक्ता क्रमांक 7 मध्ये प्रशिक्षणासाठी झालेला एकूण खर्च त्या ठिकाणी द्यायचा आहे. आलं लक्षात? काय कोणाला शंका? तक्ता क्रमांक 7 हे 5 आणि 6 वरच आधारित आहे, अवलंबून आहे. 5 आणि 6 मध्ये जे काय आपण माहिती लिहिलेली आहे ते त्या ठिकाणी लिहायची आहे आणि त्याची एकूण बेरीज करायची आहे. तक्ता क्रमांक 8 त्याला एकदा करावा लागणारा एकूण खर्चाला नाव दिलेलं आहे आपण, कारण ते पुढे आपल्या काम येणार आहे. कशासाठी दिलंय ते आपण पुढे पाहू. त्याला नाव दिलेलं आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे नियमित करावा लागणारा खर्च प्रति महिना किंवा प्रति हंगाम किंवा प्रति वर्ष वारंवार करावा लागणारा खर्च आपण तक्ता नंबर 1 मध्ये गेला. काय तिथं तक्ता नंबर 1 मध्ये कच्चा माल खरेदी केला. कधी केला? प्रत्येक महिन्यात केला. बरोबर आहे. वारंवार केला. जेव्हा जेव्हा कच्चा माल लागला तेव्हा तेव्हा त्या व्यावसायिकांनी त्या व्यवसायासाठी कच्च्या मालाची खरेदी केली. म्हणजे वारंवार किंवा नियमित करावा लागणारा खर्च. ज्या उत्पादनासाठी आपण तो माल खरेदी केला त्या उत्पादनाचे नाव, त्याच्यानंतर कच्चा माल खर्च रुपये, तक्ता क्रमांक 2 त्या कच्च्या मालाची क्वांटिटी आणि किंमत. बरोबर आहे. प्राइस आपण त्या ठिकाणी लिहिलो होतो तक्ता क्रमांक 2 मध्ये. किंमत लिहिली होती ते तो खर्च त्या ठिकाणी द्यायचा. या ठिकाणी कच्चा माल रुपये तक्ता 2. ते तक्ता 2 मध्ये जे काय आपण खर्च लिहिलेला आहे तो त्या ठिकाणी द्यायचा आहे. उत्पादनाचा पॅकेजिंग खर्च प्रति युनिट, आपण जे काय उत्पादन बनवतो त्या प्रति युनिटला पॅकेजिंगचा खर्च बनतो. पॅकेजिंग पंधीची असेल, भरणीची असेल किंवा बॉटल असेल, त्याच्यासाठी प्रति युनिटला काय खर्च झाला आणि आपण किती उत्पादन केलंय, किती युनिट केलेला आहे ते, म्हणजे प्रति युनिट खर्च द्यायचा आहे. किती युनिट आपण उत्पादन केलंय, एकूण पॅकेजिंग खर्च, त्याचा गुणाकार करायचा. प्रति युनिट गुणिले तयार झालेले युनिट. तर पॅकेजिंगचा खर्च फक्त द्यायचा. समजा हा आता ज्यूस आहे तुमचे, हा बोला. तुम्ही आता जे सांगताय ना, म्हणजे पहिल्या टप्प्याचं सांगितलं ते महिन्यानुसार सांगितलं, नंतर सांगितलं ते कच्चा माल आपण खरेदी करू तो किती क्वांटिटी करू ते सांगितलं. पण हे सगळं सांगताना दर महिन्याचं जे आहे त्या पद्धतीने म्हणजे वार्षिक सांगितलं आपण. कसं तुम्ही हे जे विश्लेषण पत्रक, जे आर्थिक विश्लेषण पत्रक तुम्ही 3 महिन्याचं बनवताय का 1 महिन्याचं बनवताय त्याच्यावर डिपेंड आहे. समजा तुम्ही 3च महिन्याचं ते आर्थिक विश्लेषण बनवत असाल तर त्या 3 महिन्यामध्ये तुम्ही एकूण माल किती खरेदी केला ते जे काय तुम्ही खर्च लिहिलेला आहे ते द्यायचं आहे. तुम्ही जर 1 वर्षाचं बनवत असेल किंवा एका हंगामात बरेच व्यवसाय असे असतात की ते वर्षातनं फक्त 2 महिने, 1 महिना, 3 महिने एवढंच कालावधीसाठी ते चालतात. पण तो एक हंगाम असतो त्याचा. पण तो एका हंगामासाठी असेल तर तो हंगामासाठी जे काय तुम्हाला खर्च झालेला असेल ते त्या ठिकाणी द्यायचा आहे. तुम्ही ते खरेदी केल्यापासून केलेल्या मालापासून किती माल तयार केला, किती वस्तू तयार केला, त्याच्यासाठी एका नगाला किती खर्च आला किंवा आंब्याच्या एका पेटीला किती खर्च आला, 20 रुपये. तुम्ही 500 पेट्या तयार केल्या किती खर्च होईल,
तुम्ही आंब्याच्या एका पिकेला पॅकिंग करायला 20 रुपये खर्च आला. तुम्ही 500 पेट्या तयार केला, किती खर्च झाला? किती आला? व्यावसायिक आहे तुम्ही, तुम्हाला सांगता आला पाहिजे. 10 झाला, समजा 10 रुपये खर्च झाला असता तर 500चे 5,000, 20चे 10,000. मला कॅल्क्युलेशन करणं आलं पाहिजे, बोलणं आलं पाहिजे. समजा एका पिकेला 20 रुपये जर खर्च झाला असेल तर आपण जर 500 पेट्या जर तयार केल्या असतील तर त्याचा पॅकेजिंग खर्च किती झाला? 10,000. त्याच्यासाठी जर काय पॅकेजिंगसाठी किंवा उत्पादन करण्यासाठी जर तुम्ही काय कामगार वगैरे ठेवले असतील, त्यांचे काय मजुरी वगैरे ठरलेली असेल, जे काय मजुरी तुम्ही दिला ते मजुरी त्या ठिकाणी म्हणजे कामगारांवर झालेला खर्च. त्याच्यानंतर याच आणखी काय खर्च झाला असेल तर लिहायचं आहे आणि मग एकूण खर्च. आलं लक्षात? तक्ता क्रमांक 8 याला ब हे नाव दिलेलं आहे. तक्ता क्रमांक 7 ला अ, 8 ला ब आणि आता तक्ता नंबर 9 इतर खर्च असल्यास रुपयामध्ये ते लिहायचं आहे. तो मग प्रति महिना असेल, प्रति हंगाम असेल व प्रति वर्ष असेल. तुम्ही जे काय ठरवून आर्थिक विश्लेषण पत्रक बनवत आहे त्याच्यानुसार उपकरणाची देखभाल, तुम्ही आता मशीन खरेदी केला त्याची काय देखभाल जर करावी लागत असेल तर त्याच्यासाठी झालेला खर्च प्रति महिना किती आहे किंवा त्या हंगामात किंवा त्या वर्षामध्ये त्या मशीनसाठी त्या देखभालीसाठी जो काही खर्च झालेला आहे तो त्या ठिकाणी लिहायचा आहे. एकूण खर्च. त्याच्यानंतर मग त्याच्यात काही करणे आहे, वीज शुल्क आहे, महिन्याला वीज बिल येतो तो लिहायचा आहे. त्याच्यानंतर वाहतूक शुल्क, ते माल खरेदी करण्यासाठीच असेल किंवा तयार झालेला माल विक्रीसाठीचा वाहतूक खर्च असेल, त्या दोन्ही प्रकारचे खर्च या ठिकाणी वाहतूक खर्च म्हणून तुम्हाला लिहायचा आहे. त्यानंतर तयार झालेला माल स्टोरेज जर तुम्ही करत असाल, जसं की तुम्ही मागाशीमध्ये 500 पेट्या कुठेतरी ठेवावे लागतील ना, मग ते ठेवण्यासाठी जर तुम्ही भाड्याने वगैरे काय एखादं दुकान किंवा एखादं गोडाऊन घेतला असेल, त्याच्यासाठी जर तुम्ही भाडा देत असेल, किराया देत असेल तर तो किराया त्या ठिकाणी लिहायचा आहे. महिन्याला किती आहे, त्या हंगामात किंवा त्या वर्षात त्याचा जे एकूण किराया किती होतो ते द्यायचा आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त आणखी जर काय खर्च झाला असेल किंवा तो आपण माल परचेस करताना काय खर्च झाला असेल किंवा जाताना येताना आपला काय दुसरं काय खर्च झाला असेल, इतर खर्च झाला असेल तर तो त्या ठिकाणी लिहायचा आहे. आणि ह्याला आपण क असं आपण या ठिकाणी समजतो. आलं लक्षात? 7 हे अ, 8 ब आणि 9 क. विक्रीतून येणारा अंदाजित महसूल. महसूल म्हणजे काय? सांगा ते तुम्ही. महसूल व्यवसायासाठी एखादा कर भरावा लागत असेल तर तो, एखादा कर व्यवसायासाठी कोणता कर भरावा लागत असेल तर तो येते महसूल. म्हणजे आपल्या व्यवसायासाठी भरत असणारा कर म्हणजे महसूल. आणि आता ते म्हणणं आता तर तहसीलदार आपण एखादा टॅक्स भरतो त्याला आपण महसूलच म्हणतो, महसूल विभागच त्याला म्हणतो, तो विषय नाहीये. महसूल म्हणजे आपण तयार केलेलं माल विक्री करून जे काय पैसा आपल्याकडे जमा होतो त्या व्यवसायाकडे जो काय उत्पन्न मिळतो त्याला आपण महसूल म्हणतो. या ठिकाणी म्हणजे उत्पन्न मिळालेला पैसा विक्री करून रेव्हेन्यू आपल्या विक्रीतून येणाऱ्या पैशास महसूल किंवा उत्पन्न किंवा रेव्हेन्यू असं म्हणलं जातं. आलं लक्षात? वेगळा शब्द म्हणजे विचार उत्पन्न असतं तर ते विचारायचा काय विषय होता मला तो माहित आहे. उत्पन्न रेव्हेन्यू विक्रीतून येणारा पैसा, आपण जे काय तयार करून माल विकतो, विकल्यानंतर जे काय त्या व्यवसायाला जे काय पैसे मिळतात त्या पैशाला महसूल किंवा उत्पन्न असं म्हणतात. काय म्हणतात?
ते आपण जे काय तयार केलेलं माल आहे, कोणतं माल तयार केलं त्याच्यासाठी त्या मालाची प्रति युनिट किंवा प्रति किलो काय किंमत. तर महसूल हा शब्द माझ्या मते उत्पन्न आपल्याला मिळालेलं महसूल आपण म्हणते हे मला पण नवीन वाटतंय. म्हणजे बऱ्याचशा महिलांना नवीनच असणार आहे हा शब्द, कारण आम्ही आजपर्यंत नफा आणि उत्पन्न एवढंच करतो. तुम्ही त्याला उत्पन्न म्हणू शकता, काय अर्थ नाही. उत्पन्न महसूल एकच शब्द आहे. तुम्ही त्या ठिकाणी उत्पन्न असं उल्लेख करू शकता किंवा तिथं उत्पन्न असं लिहू शकता. त्याचं आपण बनवलेल्या वस्तूची नावे, प्रति युनिट त्याची काय किंमत आहे, आपण किती युनिट विकलं त्याची किंमत किती वाढली, ते किती संख्या म्हणजे विक्री करायची युनिट किती विकलो आपण त्याची एकाची काय किंमत आहे, आपण किती नग तयार केलेले आहेत किंवा किती विक्री केले ते संख्या, आणि विक्रीतून आलेलं एकूण उत्पन्न असते उत्पन्न म्हणून महसूल म्हणून न म्हणता आपण उत्पन्न म्हणून त्या विक्रीतून येणारा एकूण उत्पन्न त्या ठिकाणी द्यायचं. त्याला आपण द म्हणलेला आहे. म्हणजे आपण तयार केलेलं माल आपण त्या हंगामामध्ये किंवा त्या वर्षभरामध्ये किती विकलो, किती रुपयेचं विकलो ते त्या ठिकाणी लिहायचं आहे द मध्ये, आणि त्याला आपण द हे नाव दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर शेवटचा तक्ता 11 व्यवसायाचा अंदाजित नफा, कारण की व्यवसाय आपण वारंवार नफा मिळवण्यासाठीच करतो. आपला उद्देश काय, व्यवसायाचा उद्देश काय, एकाच मार्गाने चालेल का, वारंवार नफा मिळवण्यासाठी आपण व्यवसाय करतो. आणि ते जर नफा मिळतो का नाही मिळतो, मिळतो तर किती मिळतो, आपल्याला अपेक्षित असलेला नफा मिळतो का कमी मिळतो, कमी मिळत असेल तर अपेक्षित नफा मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे हे किती लक्षात येईल. जेव्हाही आपण पूर्ण आर्थिक विश्लेषण पत्रक तयार करू तेव्हा आपल्या लक्षात येईल की आपल्याला मिळणारा नफा योग्य की अयोग्य, कमी की जास्त, अपेक्षित असलेला का मिळतो का नाही आलं लक्षात. आणि म्हणून आपल्याला हे आर्थिक विश्लेषण पत्रक पाहणं किंवा भरणं तयार करणं फार महत्त्वाचं आहे. म्हणजे काय होता, एकदाच करावा लागणारा खर्च त्या ठिकाणी आपण घसारा लिहिलेला होता, बरोबर आहे. त्याची जे काय घसाऱ्याची जे काही किंमत आली वर्षभरामध्ये, त्याच्यानंतर घसारा आणि प्रशिक्षण मध्ये घसारा आणि प्रशिक्षणासाठी झालेला खर्च ते ह्या ठिकाणी आला. नियमित करावा लागणारा खर्च म्हणजे ब, तुम्ही जे काय रॉ मटेरियल कच्चा माल खरेदी केला त्याच्यासाठी झालेला खर्च, आणि एकूण वारंवार करावा लागणारा खर्च वर्किंग कॅपिटल व वर्किंग कॉस्ट खर्च आहे. आणि त्याच्यानंतर इतर खर्च म्हणजे तो कोणता आला, वीज बिल असेल, स्टोरेजचं भाडं असेल, मशीन दुरुस्ती असेल, देखभाल असेल किंवा काही इतर खर्च असेल, वाहतूक खर्च असेल, तो जो काही खर्च आपण केलेला आहे तो खर्च एकूण इतर खर्चामध्ये येईल. आणि विक्रीतून येणारा अंदाजित उत्पन्न जे काय आपण मागाशी पाहिलं, वर्षभरामध्ये आपल्या व्यवसायातून किती उत्पन्न आपण मिळवलं ते एकूण उत्पन्न घ्यायचं आहे. आणि द वजा ब केल्यास आपल्याला नफा मिळतो. याची अ ब ग ची बेरीज करायची. आलं लक्षात. समजा अ चा खर्च 15,000 झाला असेल, ब चं 50,000 झाला असेल, किती झाले 65,000, ग चे 5,000 झाले असतील, किती झालं खर्च 70,000, आपल्याला महसूल मिळाला 90,000. तर मिळणारा नफा किती 30,000, बरोबर आहे. 70,000 खर्च वजा जाता मिळणारा नफा 20,000. म्हणजे अ ब ग ची बेरीज करून ड मधनं ड च्या त्या रकमेमधनं वजा केल्यास आपल्याला आपला नफा, त्या व्यवसायाचा नफा त्या ठिकाणी लक्षात येईल. आणि मग आपल्याला हे विचार करता येईल की तो नफा योग्य आहे की अयोग्य आहे, कमी आहे का जास्त आहे. कमी असेल तर मग आपल्याला व्यवसायामध्ये काय सुधारणा करावं लागेल, काय बदल करावं लागेल, आपले ग्राहक, आपले कस्टमर्स कसे वाढतील, आपला व्यवसाय कसं वाढेल, त्या पद्धतीने त्या दृष्टिकोनातून तुम्ही सर्वजण ते विचार करा.
आणि म्हणून आपल्या व्यवसायासाठी आर्थिक विश्लेषण पत्रक अतिशय महत्त्वाचं आहे. आलं लक्षात का महत्त्वाचं आहे ते? नफा तपासण्यासाठी. आणि नफा जर तपासायचा असेल तर हे आपल्याला सर्व गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तुम्हाला काय शंका असतील, काय प्रश्न असतील तर तुम्ही 2 मिनिट विचारू शकता. पाठवलेल्या ग्रुपवर हे कोरं आहे, भरलेलंही शेअर केलेलं आहे. तुम्ही ते पाहू शकता कशा पद्धतीने ते भरण्यात आलेलं आहे. आणि त्याचा आधार घेऊन तुम्ही तुमच्या व्यवसायाचा आर्थिक विश्लेषण पत्रक तुम्ही तयार करा. तेव्हा आपलं एक ग्रुप तयार होईल. त्या ग्रुपवर तुम्ही तुमच्या व्यवसायाचा 1 वर्षाचा केलेला आर्थिक विश्लेषण पत्रक त्या ठिकाणी तुम्ही शेअर करा, जेणेकरून काय चूक आहे किंवा काय तुम्हाला आणखी माहितीची गरज आहे ते आमच्याही लक्षात येईल. त्या पद्धतीने आम्ही मार्गदर्शन करू. काय प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. कारण हे डॉक्स यावर ॲपवर असल्यामुळे त्याच्यात तुम्हाला मोबाईलमध्ये पण लिहित आहे आणि डायरेक्ट तिथंच तुम्ही शेअर करू शकता. जे लोक ग्रुपवर आहे ते भरलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही आपल्या ग्रुपचं भरून ग्रुपवर शेअर करा. या फोटोग्राफर दादा काय आहे? प्रॉफिटेबल रिस्की पण आहे का? नाही रिस्की नाही, प्रॉफिटेबल. आणि क्विक अँड डू वगैरे काही नाही का? करू शकाल ना? हा ठीक आहे. प्रॉफिटेबल आणि क्विक अँड डू असं आपण बोलूया. असे दोन फीडबॅक दिसतात. दाखवत आहे काय? तोच मोबाईल आहे आपल्याला दाखवायचा आहे की नाही? हे पण जरा नवीन असं तुम्ही करा तुमच्या सत्र घेताना. दररोज बोलायला कंटाळा येतो बोलायला. धन्यवाद. आपण सोलार सौर ऊर्जाचं वाळवण यंत्र एकदम मराठीतच बोलता. सौर ऊर्जा वाळवण यंत्र बळाबळा माहिती किती जणांनी बघितलंय, कुठे कुठे बघितलं, काय आठवतं? अजून काय वी कॅन डू तुम्ही जे सांगितलं त्याच्यात बऱ्याच महिला होत्या. वी कॅन डू असं म्हणताय. अजून प्रॉफिटेबल वी कॅन डू, वी कॅन डू. अजून काय आहे काही? वी कॅन डू. थोडंसं आता हातात ठेवा, थोडंसं वर द्या म्हणजे फोटोमध्ये पण येईल. धन्यवाद. तुम्ही छान पद्धतीने फोटो खरं तर तुम्ही जर इच्छा व्यक्त केली तर आम्ही तुम्हाला नक्की सकारात्मक तुमच्यासाठीचा एखादा स्पेशल कोर्स आम्ही डिझाईन काहीतरी नवीन आपल्याकडे एखादी योजना येणार आहे, एखादा काहीतरी निधी येणार आहे किंवा सबसिडी येणार आहे, म्हटल्यानंतर आपल्याला एक जरा वेगळी एक एनर्जी येते. हो ना? मी महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था आहे अमृत. या संस्थेच्या माध्यमातून मी आपणाशी संपर्क साधतोय. अशा वेगवेगळ्या समाज घटकांसाठी वेगवेगळ्या अनेक संस्था आहेत की ज्या शासनाच्या वेगवेगळ्या योजना राबवत आहेत. त्याच्यामध्ये जसं आपण व्यवसायासाठी कर्ज घेतलेलं असतं तर कर्ज घेतल्यानंतर आपल्याला जशी सबसिडी मिळते, आपण एखाद्या CNEGP किंवा PMEGPच्या स्कीममध्ये प्रपोजलमध्ये जेव्हा 25%, 35% सबसिडी मिळते. मग उरलेल्या याच्यामध्ये त्याच्यामध्ये कसं असतं की 40% CC असतो आणि 60% आपल्याला टर्म लोनमध्ये असतं. त्याच्या 60%च्या याच्यात आपल्याला काय लागतं की हप्ता लागतो. त्या हप्त्यावरती आपल्याला व्याज लागतं. तर ते व्याज आपल्याला परत मिळतं का? नाही मिळत. तर त्याच्यासाठी शासनाने योजना काढलेली आहे की ज्या वैयक्तिक व्याज परतावा म्हणून योजना आहेत त्या वेगवेगळ्या शासनाच्या स्वायत्त संस्थांकडे देत आहे. जसं आता मी ओपन कॅटेगरीसाठी अमृतची संस्था सांगितली, तसं मराठा समाज किंवा अन्य सगळ्या समाजांसाठी सारथी संस्था आहे, भारती संस्था आहे, महामंडळ आहेत, लिंगायत महामंडळ आहेत, वेगवेगळी महामंडळ. अशा वेगवेगळ्या संस्थांसाठी वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून ह्या योजना आहेत. तिथपर्यंत आपण समाज कल्याण विभागापर्यंत आपण पोहोचलं गेलं पाहिजे. आणि आपण तिथपर्यंत पोहोचल्यानंतर आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये आहोत, आपल्याकडे कोणते दाखले आहेत, हे सगळे दिल्यानंतर आपल्याकडे जो व्यवसाय चालू आहे त्या व्यवसायाच्या माध्यमातून आपण तिथपर्यंत पोहोचून तो त्या योजनेचा आपण लाभ घेऊ शकतो की जेणेकरून आपल्याला जे हप्ते आपण भरणार आहोत त्या हप्त्यांवरती जे लागणारं व्याज आहे ते आपल्याला परत मिळतं. हे कसं मिळतं तर मी अमृत संस्थेच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो की अमृत संस्थेचे जे लाभार्थी आहेत त्याच्यामध्ये आम्ही जेव्हा लाभार्थ्यांकडे
बँकेकडनं आमच्याकडे 5 एक जो महाराष्ट्राचा आदिवासी असण्याचा दाखला, डोमिसाईल सर्टिफिकेट, 8 लाखाच्या आतलं उत्पन्नाचा दाखला लागतो, आधार कार्ड, पॅन कार्ड आपल्याकडे असतो आणि शाळा सोडण्याचा दाखला. काही जणांकडे जसे वेगवेगळ्या संस्थांचे तसे क्रायटेरिया आहे. त्या पद्धतीने आपल्या संस्थेच्या पोर्टलवरती आपण कागदपत्र अपलोड करतो आणि त्याच्यानंतर त्यांना एक LOI मंजूर करून देतो की तो सुरुवातीला 2 वर्षासाठीचा असतो. 2 वर्ष तुम्हाला व्याज परतावा मिळतो. पण तो व्याज परतावा कसा मिळतो की तुम्ही रेग्युलर हप्ते भरायचे, 3 महिन्यानंतरचं व्याज आपल्याला खात्यात जमा होतं. 3 महिने आपण रेग्युलर हप्ते भरायचे, 3 महिन्याचा पासबुकचा फोटो आपण साईटवरती अपलोड करायचा. तुम्ही जे लिंक केलेलं पासबुक असतं, अकाउंट नंबर असतो, त्याच माध्यमातून जे लिंक केलेलं त्या खात्यामध्ये तुमचं व्याज जमा होतं. म्हणजे थोडक्यात काय होतं की जे EMI लागलेला असतो, थोडक्यात आपल्याला जी प्रिन्सिपल अमाऊंट आपण भरतो, म्हणजे थोडक्यात आपल्याला बिनव्याजी आपल्याला पैसे धंद्यासाठी वापरायला मिळतात, व्यवसायासाठी वापरायला मिळतात. तर ह्याच्यामध्ये उद्देश एवढाच आहे की आपल्याकडे अप अँड डाऊन, जसं मगाशी मुलाखतीमध्ये पण सांगितलं गेलं की व्यवसायामध्ये चढ उतार असतो, त्यावेळेला आपल्याला हप्ता मागं पुढं होतो, भरण्यासाठी अडचण निर्माण होते. मग त्यावेळेला काय करता येतं की आपण जे आपल्याला हे सेविंग आपल्याला परत मिळालेले जे पैसे असतात हे आपण व्याज हप्ता म्हणून भरू शकतो, किंवा जरी हप्ते व्यवस्थित चालू असतील तर धंद्यामध्ये आपल्याला व्यवसायामध्ये ते पैसे आपल्याला वापरायला आपल्याला मिळतात. हे वैयक्तिक खर्चासाठी न वापरता आपण ते व्यवसायासाठी वापरावे, हाच त्याच्यातला मुख्य उद्देश आहे. आता अमृत संस्थेचा अजून वेगळा काय मुख्य उद्देश आहे, तर आपण जे व्यावसायिक आहोत सगळेजण, आपण जसं Amazon आहे, तुम्हाला माहिती आहे की Amazonवरती आपण प्रोडक्ट विकतो, Amazon 30%, 40% कमिशन देतं, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तसं अमृत पेड म्हणून एक Amazon सारखं ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म तयार होते. तो झालेला ऑलरेडी आता सगळ्या गोष्टी रजिस्ट्रेशनच्या प्रोसेसमध्ये, त्याच्यामध्ये 0 रजिस्ट्रेशन चार्जेसवरती सगळ्या गोष्टी पूर्णपणे चालू होणार आहेत. त्यामुळे त्याची पूर्ण बातमी आणि या सगळ्या प्रत्येक घटकांपर्यंत, प्रत्येक उद्योजकांपर्यंत आपण पोहोचवणार आहोत आणि त्याच्यातनं आपणही आपलं प्रोडक्ट त्याच्यामध्ये प्रॉपर रजिस्टर करू शकतो आणि आपण आपला व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढवू शकतो. आता तुम्हाला हे माहिती आहे की आपण जेव्हा सगळे गट म्हणून एकत्र आल्यानंतर आपल्याला क्लस्टरवरती काम करतो. कोकणामध्ये क्लस्टर फार मोठ्या प्रमाणात रुजलेलं नाही, हे आपल्याला आपण एकत्र आलो तरच रुजणार. क्लस्टर ही संकल्पना तुम्ही संपूर्ण, आता वेळ कमी असल्यामुळे मी या गोष्टी सांगत आहे, त्याला जवळजवळ महिलांसाठी 90% सबसिडी आहे, फक्त 10% आपल्याला घालायचे. म्हणजे एखादा 1 कोटीचा प्रोजेक्ट घेतला तर फक्त 10 लाख रुपये आपल्याला आणायचे, 1 लाखाचा प्रोजेक्ट घेतला तर फक्त 10,000 रुपये आपल्याला आणायचे, बाकी शासन देणार आहे. मग ह्या सगळ्या योजनांचा आपण आपल्याला चांगला उपयोग करून घेतला तर आपण आपलं प्रोडक्ट जगभरात कुठेही पोहोचवू शकतो. जो आपण त्या सगळ्यासाठी खर्च करणार आहोत पैसा, तो आपल्या व्यवसायाच्या आपल्या प्रोडक्टसाठी आपण खर्च करू, पॅकेजिंगसाठी खर्च करू. अशा वेगवेगळ्या योजना आहेत. पॅकेजिंगसाठी कोणत्या स्कीम आहेत, प्रत्येक समाज कल्याण विभागामध्ये आपण संपर्क केल्यानंतर तुम्हाला त्या घटकांशी निगडीत असलेल्या सगळ्या योजना तुम्हाला मिळतील. अमृत संस्थेच्या निगडीत आता आमच्याकडे 22 जाती संलग्न केलेल्या आहेत पूर्ण महाराष्ट्रातल्या. या 22 जातीमध्ये कोकणामधल्या ओपन कॅटेगरीमधल्या ज्या जाती आहेत, जे पटेल, राजपूत, त्याच्यानंतर पटेल, राजपूत आणि ब्राह्मण, ह्या 3 जाती आता आम्हाला रत्नागिरीमध्ये ज्या उपलब्ध आहेत त्यांच्याशी आम्ही आता संलग्न होतोय. पण ह्याच्या व्यतिरिक्त ज्यांच्या मनाच्या वेगळ्या ज्या घटकांमध्ये मोडत आहेत त्यांना समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून तुम्ही सारथी, भारती ह्या संस्थांच्या माध्यमातून, महाज्योती ह्या संस्थांच्या माध्यमातून तुम्ही ह्या योजनांचा लाभ करून घ्या, माहिती करून घ्या. धन्यवाद. मला अमितजी सरांनी इथे संधी दिली, आपल्यापर्यंत हा प्रवास झाल्याची मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. आता आपल्याला सर्टिफिकेट आणि बक्षीस सगळं तयार आहात? आज जे काम इकडे असते, आपण आज किती खेळ घेतले, कुठे खेळ घेतले मला आवडले. बिझनेस मिरर, टार्गेट सेटिंग, आम्ही पाहिजे काही तज्ञ व्यक्तींनी ती वाचली. आम्ही ते आणि हा खेळ अशासाठी होता की तुम्ही कॅल्क्युलेशन
निघाली